विद्यार्थी मित्रांनो, कालच्या आपल्या पिरियडमध्ये आपण अश्मयुग आणि सिंधू संस्कृती यामधील नवा मानव त्यालाच होमो इरेक्टस याबद्दलची माहिती पूर्णपणे अभ्यासली. त्याचबरोबर विचारी माणूस त्याला होमो सेपियन म्हणून त्याला ओळखलं जातं, त्याबद्दलची माहिती पाहिली. आणि या 3 मानवाबद्दल माहिती पाहत असताना म्हणजेच अश्मयुगातील आदिमानव नंबर 1, नंबर 2 नवा मानव त्याला होमो इरेक्टस म्हणून ओळखलं जातं, नंबर 3 विचारी मानव त्याला होमो सेपियन म्हणून ओळखलं जातं, आणि नंबर 4 जो आपण आजच्या पिरियडमध्ये त्याचा अभ्यास करणार आहोत तो म्हणजे अधिक विचारी मानव, त्यालाच होमो सेपियन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आतापर्यंत जी माहिती आपण पाहत आलो ती मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्याबद्दल किंवा मानवाचं जीवन कसं निर्माण झालं यापासून सुरुवात करत आहोत. आपला जो अश्मयुगाचे विविध टप्पे आपल्याला समजून घ्यायचे, हे पॉइंट संपल्यानंतर आपण अश्मयुगाचा प्रत्यक्षपणे अभ्यास करणार आहोत किंवा अश्मयुगाच्या टप्प्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर अश्मयुग किंवा मानवी संस्कृती किंवा मानवाची निर्मिती झाल्यानंतर त्याने आपल्यामध्ये बदल कशा पद्धतीने घडून आणायला प्रारंभ केला याबाबतची माहिती असावी म्हणून तुम्हाला आतापर्यंतचा जो भाग घेतला तो म्हणजेच आदिमानव, त्याच्यानंतर नवा मानव, विचारी मानव, अधिक विचारी मानव, आणि या 4 मानवाची माहिती पाहिल्यानंतर जे काही वेगवेगळे 3 कालखंड इतिहासामध्ये पडले त्याच्याबद्दलची माहिती पाहिजे. तर सर्वप्रथम आपण या 3 मानवाबद्दल माहिती पाहिली. अश्मयुग, त्याच्यानंतर नवा मानव आणि विचारी मानव. आता नंबर 4चा आहे तो अधिक विचारी मानव. आता या शब्दामध्येच किंवा या बाबीमध्येच आढळून येते की अधिक विचार करणारा मानव हा होमो सेपियन म्हणून त्याला नाव देण्यात आलं. तो आपल्या स्वतःच्या बुद्धीचा वापर करून स्वतःमध्ये बदल घडून आणण्यास त्यांनी प्रारंभ केला. कालच्या पिरियडमध्ये तुम्हाला सांगितलं की अग्नीचा शोध लागला आणि या अग्नीचा वापर त्यांनी प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये करण्यास प्रारंभ केला. त्यामध्ये सर्वप्रथम तो जे काय अन्न शिजवण्यासाठी किंवा हिंसक प्राण्यापासून संरक्षण व्हावं यासाठी, किंवा त्याचबरोबर जे थंडीपासून किंवा ज्या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण व्हावं म्हणून अग्नीचा त्यांनी वापर करायला सुरुवात केला. पण यापुढे जाऊन त्यांनी विविध आधुनिक जे काय हत्यार, त्यामध्ये विविध धातू असतील, या धातूपासून हत्यार बनवायला सुरुवात केली. म्हणजे लोखंड असेल किंवा अन्य तांबे असेल, अशा साधनाच्या जे काही धातू असेल यांच्यापासून आधुनिक पद्धतीने हत्यार तयार करण्यास प्रारंभ झाला. आणि ह्या विविध ज्या काय हत्याराचा वापर त्यांनी शिकार करण्यासाठी, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी किंवा जंगलातल्या वनस्पती झाडे तोडण्यासाठी अशा विविधांगी बाबीने करण्यास प्रारंभ केला. आणि त्यानंतर हा जो अधिक विचारी मानव हा समूहाने राहत होता, त्यामुळे कौटुंबिक समुदायपणा किंवा समुदायाची एक संकल्पना या मानवाच्या जीवनामध्ये निर्माण झाली. आणि या अधिक विचारी मानवाने टोळी स्वरूपात म्हणजेच एकत्र येऊन सर्वजण राहण्याची परंपरा निर्माण केली. एखाद्या नदी असेल किंवा एखादा पाण्याची व्यवस्था असेल अशा ठिकाणी त्यांची वस्ती वाढण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे एक समूहाची भावना निर्माण झाली. शिकार करताना किंवा ज्या काही सामूहिकरित्या एकत्र राहण्याची पद्धत निर्माण झाली आणि त्या अधिक विचारी मानवाच्या या संकल्पनेतूनच एक समाजाची निर्मिती किंवा समाज रचना कशा पद्धतीने झाली ही समजून येते. आता ह्या अधिक विचारी मानवाचा जे अवशेष किंवा जे काही हाडं असतील किंवा ज्या अस्थी असतील, मानवाचे अवशेष किंवा त्यांनी वापरलेल्या वस्तू ह्या फ्रान्समधील क्रोमेनॉन या ठिकाणी सापडले फ्रान्समध्ये. आणि या सर्व बाबी वरून असं लक्षात येतं की जो मानव म्हणजे पृथ्वीवर जो जीव तयार झाला, जो एकपेशीय जीव म्हणून अमिबा म्हणून ओळखला जात होता, त्याच्यामध्ये बदल होत होत मानवाने विविध असंख्य असा कालखंड लोटल्यानंतर त्यामध्ये बदल होत गेले. त्याच्यानंतर मानव हा एक प्राणी स्वरूपात आला. त्यांनी 4 पायावर म्हणजे 2 हात 2 पायावर चालणारा स्वरूपात असणारा जो प्राणी आहे तो 2 पायावर चालू लागला. 2 हाताचा वापर वेगवेगळ्या बाबीसाठी वापरण्यास सुरुवात केली आणि
त्याच्यानंतर एक ताठपणे चालणारा किंवा वैचारिक क्षमता, विचाराची क्षमता असणारा मानव हा निर्माण झाला. म्हणजे अधिक विचारी मानव हा मानवाच्या विविधांगी टप्प्यातील 4 नंबरचा किंवा 4 नंबरचा मानव म्हणून ओळखला जात होता. यामध्ये विचाराची क्षमता वाढली, बदलाची पार्श्वभूमी निर्माण झाली, स्वतःमध्ये बदल घडून आणायला सुरुवात केली, मानवी वस्ती निर्माण झाल्या, घराची रचना करण्यात येऊ लागले, वेगवेगळ्या गुहा असतील किंवा निवाराचे ठिकाण असेल हे एकत्र येण्यास सुरुवात झाली. म्हणजेच अशा स्वरूपाच्या माध्यमातूनच अधिक विचारी मानव, त्यालाच होमो सेपियन सेपियन म्हणून ओळखलं जातं, हा इतिहासातील 4थ्या टप्प्यातला मानव म्हणजे अधिक विचारी मानव म्हणून त्याला ओळखलं जातं. मी आतापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली तो म्हणजे आदी मानवाबद्दलची माहिती, त्याच्यानंतर नवा मानव, त्यानंतर विचारी मानव आणि अधिक विचारी मानव. या 4 टप्प्यामध्ये मानवाच्या प्रगतीचा कालखंड म्हणजे उत्क्रांती कशा पद्धतीने झाली, या उत्क्रांतीचे विविधांगी बाबी किंवा त्याच्यामध्ये झालेले बदल सांगण्यात आले. म्हणजे हे सर्व बदल घडून येताना इतिहासामध्ये ह्या सर्व बदलाला एक स्वरूप देण्यात आलं किंवा त्याची विभागणी करण्यात आली. मग इतिहास समजून घेत असताना 3 भागामध्ये तो इतिहास समजून घेतला जातो. म्हणजे मानवाच्या उत्क्रांती होत असताना विविधांगी बदल होत गेले, त्या बदलाचे वेगवेगळे टप्पे ठरवण्यात आले आणि त्या टप्प्यावरून 3 काळ किंवा कालखंड म्हणून समजले गेले. जसं आपण इतिहास समजून घेताना वेगवेगळ्या कालखंडाचा विचार करतो की प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड, आधुनिक कालखंड. त्याच पद्धतीने प्राचीन काळाचा जो कालखंड आहे त्या प्राचीन काळाचा इतिहास समजून घेताना त्यामध्ये 3 एक विभाग किंवा भाग पाडले गेले. त्यालाच प्रागैतिहासिक काळ, आद्यऐतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ, या 3 भागामध्ये इतिहासाची माहिती आपल्याला समजून घेता येते. आता प्रागैतिहासिक कालखंड म्हणजे काय हे समजून घेणं आवश्यक आहे, कारण प्रागैतिहासिक कालखंडावरच आपला जो अश्मयुगाचा विविध टप्पे आहेत, अश्मयुगामध्ये विविध जे टप्पे पडले गेले किंवा जे युग निर्माण झालं किंवा त्याच्यामध्ये झालेली जे बदलाची पार्श्वभूमी ही प्रागैतिहासिक कालखंडाचाच भाग म्हणजे अश्मयुग. मग प्रागैतिहासिक कालखंड म्हणजे काय हे सर्वप्रथम समजून घेणं आवश्यक आहे. मी आतापर्यंत तुम्हाला जो भाग शिकवला तो म्हणजे मानवाची जी काही सुरुवात कशी झाली याबद्दलची आतापर्यंत आपण माहिती पाहिली आणि मानवामध्ये कशा स्वरूपात बदल घडून आला किंवा बदल कशा पद्धतीने घडत गेले आणि 4 स्वरूपामध्ये मानवाचं थोड्या थोड्या प्रमाणामध्ये बदल होत गेला आणि मानव कसा प्रगतिशील मार्गाकडे गेला हे 4 मानवाच्या राहणीमानातून, त्याच्या वैशिष्ट्यातून आपल्याला समजून येतं. मग आता या सर्व बाबीवरून 3 कालखंड ठरवले गेले. त्यालाच नंबर 1 चा कालखंड म्हणजे प्रागैतिहासिक काल. या कालखंडात, या प्रागैतिहासिक कालखंड म्हणजे काय हे लक्षात घ्या. या कालखंडात मानवाच्या जीवनात घडून आलेल्या बदलाची साक्ष लिखित स्वरूपात नाहीत. ज्या स्वरूपात अश्मयुगामधला जो मानव होता त्याला लिपी माहित नव्हती, भाषा माहित नव्हती किंवा कोणत्याही प्रकारची त्यांच्याकडे भाषा असेल पण ती स्वरूपात मांडली गेली नाही, त्याचा वापर झाला नाही. म्हणून या कालखंडामध्ये घडून गेलेल्या घटना घडामोडी कोणाला माहीत सुद्धा नाहीत आणि ज्या मांडल्या गेल्या असतील ते कोणत्या स्वरूपात मांडल्या गेल्या याची सुद्धा संकल्पना स्पष्ट होत नाही. म्हणजेच या कालखंडामध्ये जे लिखित स्वरूपाचे पुरावे नाहीत, पण दैनंदिन जीवनात वापरलेल्या वस्तू असतील. त्यामध्ये काय, अवजारे, दगडापासून वापरलेली तीक्ष्ण अवजारे असतील, त्यानंतर शरीराचे प्राणी असेल त्यांच्या शरीराचे जे हाडं असतील, त्याचबरोबर गुहा असतील, त्यानंतर जी घरे निर्मिती केली असतील किंवा झोपड्या असतील किंवा वेगवेगळ्या वस्तू असतील त्यांनी वापरल्या, या इत्यादी स्वरूपाच्या वस्तूवरून तो कालखंड म्हणजे प्रागैतिहासिक कालखंड समजला जातो. त्याचबरोबर त्या कालखंडाचा मानव यांचं जे काय असते असतील, जे हाडं सापडले किंवा त्यांनी वापरलेल्या वस्तू सापडल्या, या कालखंडातील या पुराव्यावरून प्रागैतिहासिक कालखंड कसा होता हे समजून येतं. म्हणजे ह्याला म्हणतात प्रागैतिहासिक कालखंड. या कालखंडातील मानवाच्या जीवनात घडून आलेल्या बदलाचे साक्ष लिखित स्वरूपात नाहीत, पण दैनंदिन जीवनात वापरलेल्या वस्तूवरून जो कालखंड आपण त्याची माहिती मिळवतो किंवा त्या कालखंडालाच प्रागैतिहासिक कालखंड म्हणतात आणि त्याच कालखंडाची माहिती आपल्याला पाहिजे. आणि त्याच्यानंतरचा कालखंड दुसरा येतो तो म्हणजे आद्य ऐतिहासिक कालखंड. त्याला लिखित साधने
म्हणजे लिखित साधने किंवा पुरातत्वीय साधने ज्या कालखंडात उपलब्ध आहेत त्या कालखंडाच्या मध्ये ते इतिहास मांडला गेला, परंतु त्याची लिपी आजपर्यंत माहिती नाही, त्याला कालखंडाला आद्य ऐतिहासिक कालखंड म्हणतात. म्हणजेच आपल्या पुढचं एक प्रकरण येणार आहे, त्यामध्ये याच प्रकरणामध्ये हडप्पा, मोहेंजोदडो, लोथल, कालीबंगन याची माहिती पाहिजे, त्या कालखंडालाच आद्य ऐतिहासिक कालखंड म्हणतात. म्हणजेच जी लिखित व पुरातत्वीय साधने सापडली, पण त्याची लिपी कोणत्या पद्धतीची आहे ती लिपी आतापर्यंत समजली नाही. म्हणजे लिपी आहे, पण त्या लिपीचं वाचन झालं नाही, त्याचा अर्थ समजला नाही, त्यावरून ती लिपी आजपर्यंत वाचवता आलेली नाही. आणि तो कालखंड म्हणजे हडप्पा कालखंड. म्हणजेच आद्य ऐतिहासिक कालखंडामध्ये लिखित पुरावे, पुरातत्वीय साधने सापडली, पण ती वाचता आली नाहीत, त्याला आद्य ऐतिहासिक कालखंड म्हणतात. आणि ऐतिहासिक कालखंड म्हणजे या कालखंडात पुरातत्वीय साधने वाचता येतात. उदाहरणार्थ बौद्ध साहित्य, जैन साहित्य, वैदिक साहित्य, 16 महाजनपदे, या कालखंडामध्ये जी साहित्य रचना झाली, विविध वास्तू सापडल्या, त्याच्याबद्दलची माहिती आढळून आली, लिपी समजली, तो ऐतिहासिक कालखंड. पण यामधील नंबर 1चा काळ म्हणजे प्रागैतिहासिक काळ. या काळाबद्दलची माहिती आपण लक्षात घेतलं, त्यामध्ये लिखित स्वरूपाची माहिती नाही, पण दैनंदिन वापरलेल्या वस्तूचा वापरावरून तो कालखंड कळतो, तो प्रागैतिहासिक कालखंड. आणि त्याच्यानंतर नंबर 2चा आद्य ऐतिहासिक कालखंड म्हणजे काय? लिखित स्वरूपाचे साक्ष किंवा पुरातत्वीय साक्ष आढळतात, पण त्याची लिपी भाषा समजून आलेली नाही आतापर्यंत, म्हणून त्याला आद्य ऐतिहासिक कालखंड म्हणतात. आणि ऐतिहासिक कालखंड म्हणजे ज्या कालखंडामध्ये पुरातत्वीय साधने उपलब्ध आहेत, वाचता येतात, त्याचे उदाहरण म्हणजे बौद्ध साहित्य, जैन साहित्य, वैदिक साहित्य, 16 महाजनपदे, हे ऐतिहासिक कालखंड. हे 3 ऐतिहासिक म्हणजे काळाची माहिती थोडक्यात आपण समजून घेतली. त्यामधला प्रागैतिहासिक कालखंड आपल्याला समजून घेत असताना प्रागैतिहासिक कालखंडच म्हणजे अश्मयुग होय. आणि आपण अश्मयुगाचे विविध टप्पे, जे आपल्या प्रकरणामधला महत्वपूर्ण भाग आहे, त्या भागाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. आतापर्यंत तुम्हाला जी माहिती मी सांगितली ती मानवाच्या उत्क्रांतीपासून ते वेगवेगळ्या टप्प्यामध्ये झालेले बदल याबद्दलची माहिती सांगितली. त्याबरोबरच 3 काळाबद्दलची माहिती सांगितली. म्हणजेच मानवामध्ये झालेल्या बदलामध्ये 4 प्रकारचे मानव आला. त्याच्यामध्ये आदिमानव असेल, नवा मानव असेल, विचारी मानव असेल, अधिक विचारी मानव, हे 4 मानवाची बदल झाले त्याबद्दलची माहिती. आणि 3 काळ, प्रागैतिहासिक कालखंड, आद्य ऐतिहासिक कालखंड आणि ऐतिहासिक कालखंड, याबद्दलची माहिती आपण समजून घेतलं. आणि ही माहिती समजून देण्याचा उद्देश म्हणजे आतापर्यंत तुम्हाला प्राचीन काळाचा म्हणजे अश्मयुगाची माहिती, अश्मयुग म्हणजे काय किंवा अश्मयुगामध्ये काय होतं हे समजून येण्यासाठी आपल्याला ही आतापर्यंतची माहिती पाहणं आवश्यक होतं, म्हणून आतापर्यंतचा भाग घेतला. प्रत्यक्षपणे आपण आता अश्मयुगाच्या विविध टप्पे कशा पद्धतीचे होते त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. आता अश्मयुगाचे टप्पे पाहण्या अगोदर अश्मयुग होता किंवा अश्मयुग कोणत्या काळाला म्हणतात किंवा अश्मयुगाबद्दलची माहिती सुरुवात कोणी केली याबद्दलची आपल्याला माहिती पाहणं आवश्यक आहे. म्हणजे अश्मयुग आहे, तो अश्मयुगामध्ये अशा बाबी सापडल्या, हे मांडण्याचं काम ज्यांनी केलं किंवा सुरुवात केली त्याबद्दलची माहिती पाहणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर अश्मयुगाचे आपण विविध टप्पे पाहू. म्हणजे अश्मयुगाच्या विविध टप्प्याला सुरुवात करत असताना त्यामध्ये आपण प्रस्ताविक किंवा प्रस्तावना म्हणून थोडक्यात भाग अभ्यासू. त्यामध्ये लक्षात घ्या, तर जो प्रागैतिहासिक कालखंड तुम्हाला आता सांगितलं की ज्या कालखंडात मानवाच्या जीवनात घडून आलेल्या बदलाचे साक्ष लिखित स्वरूपात नाहीत, पण दैनंदिन जीवनात वापरलेल्या वस्तू असतील, अवजारे असतील, त्यानंतर जनावरांचे जे काही प्राणी असतील त्यांची हाडं असतील, विविध त्यांनी वापरलेल्या वास्तू असतील किंवा घरे असतील, त्यांनी दैनंदिन जीवनात वापरलेल्या वस्तू इत्यादींचा समावेश हा म्हणजे त्यांच्या माध्यमातून जो कालखंड समजतो त्याला प्रागैतिहासिक कालखंड म्हणतात. आता प्रागैतिहासिक कालखंड होता किंवा तो आहे हे ठरवण्याचं काम कोणी केलं किंवा कोण ठरवलं सर्वप्रथम याबाबतची माहिती पाहणं, लक्षात घेणं आवश्यक आहे. भारतामध्ये ब्रिटिश सत्ता 1600 मध्ये स्थापन झाली. त्यानंतर भारतामध्ये ज्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने
व्यापार करण्यास सुरुवात केला आणि त्यानंतर भारतामध्ये साम्राज्य विस्तार केला. त्यामध्ये भारतामध्ये इंग्रज आल्यानंतर, भारतावर ताबा मिळवल्यानंतर, राज्य भारतावर सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी भारतात ते राहू लागले. त्यावेळेस म्हणजेच 18व्या शतकामध्ये इसवी सन 1861 मध्ये लॉर्ड कनिंगम हा एक इंग्रज अधिकारी होता आणि त्यांनी भारतीय पुरातत्व विभागाअंतर्गत एका भागाची खोदकाम करण्यास सुरुवात केली. म्हणजे भारतीय पुरातत्व विभाग स्थापन केला आणि जुन्या ज्या प्राचीन काळाच्या वास्तू असतील किंवा ठिकाणं असतील ते शोधण्याचं किंवा त्याला खोदकाम करण्यासाठी त्यांनी प्रारंभ केला भारतामध्ये सर्वप्रथम. कितीमध्ये? इसवी सन 1861 मध्ये. म्हणून त्यास भारतीय पुरातत्व विभागाचा जनक म्हणून ओळखलं जातं, लॉर्ड कनिंगमला. बघा लक्षात घ्या, 1861 मध्ये हा लॉर्ड कनिंगम यांनी भारतीय पुरातत्व विभागाअंतर्गत खोदकाम करण्यासाठी सुरुवात केली 1861 मध्ये. मग 2 वर्षाचा कालखंड लोटल्यानंतर इसवी सन 1863 मध्ये 1861 मध्ये लॉर्ड कनिंगमने खोदकाम करायला सुरुवात केलं. त्यानंतर 1863 मध्ये रॉबर्ट ब्रूसफूट नावाचा एक व्यक्ती होता. त्यांनी तमिळनाडूमधील पल्लवरम येथे उत्खनन करायला सुरुवात केली. कशाच्या अंतर्गत? भारतीय पुरातत्व संरक्षण विभाग, म्हणजे ज्या जुन्या किंवा प्राचीन काळाच्या वास्तू आहेत त्यांचं खोदकाम करणं, त्याचा शोध घेणं, या सुरुवात केलं त्यांनी खोदकाम करायला. म्हणजे ज्या लॉर्ड कनिंगमने भारतीय पुरातत्व विभाग स्थापन केला, खोदकाम सुरू केलं, त्याच्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 1863 मध्ये रॉबर्ट ब्रूसफूट यांनी भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाअंतर्गत भारतामधला जो प्रागैतिहासिक कालखंड हे शोधण्यासाठी प्रारंभ केला. आणि सर्वप्रथम त्यांनी उत्खनन करत असताना तमिळनाडू येथील पल्लवरम या ठिकाणी उत्खनन केलं आणि तो कालखंड म्हणजे त्या ठिकाणच्या उत्खननाच्या सापडलेल्या अवशेषांवरून तो प्रागैतिहासिक कालखंड आहे याची माहिती रॉबर्ट ब्रूसफूट यांनी दिलं. म्हणूनच या रॉबर्ट ब्रूसफूट याला भारतातील प्रागैतिहासिक शोधाचा जनक म्हणून ओळखला जातो. बघा, अगोदर लॉर्ड कनिंगम यांनी भारतीय पुरातत्व विभागाअंतर्गत काम केल्यामुळे त्याला काय म्हणतात? पुरातत्व विभागाचा जनक म्हणतात. पण 1863 मध्ये ज्या रॉबर्ट ब्रूसफूटने प्रागैतिहासिक कालखंड काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला किंवा शोधलं, ते तमिळनाडूमधील पल्लवरम या ठिकाणामध्ये खोदकाम केलं, म्हणून त्याला प्रागैतिहासिक शोधाचा जनक म्हणून ओळखलं जातं. आणि यावरून भारतामधल्या अनेक ठिकाणच्या म्हणजेच वास्तूची म्हणजे जे काही रचना असेल प्रागैतिहासिक कालखंडाची याची माहिती मिळायला सुरुवात झाली. त्यामध्ये भारतातील सर्वात जुने पाषाण उपक्रम महाराष्ट्रातील जे काही बोरी या ठिकाणी सापडले. पाषाण उपकरण म्हणजे जे काही हत्यारं सापडले भारतामधलं, म्हणजे महाराष्ट्रामधलं बोरी या ठिकाणी एक अवशेष सापडलं, ते पाषाण काळातलं, आणि ते उपकरण 14 लाख वर्षापूर्वीचे जुने होते. आणि यावरून जे अश्मयुग होता आणि अश्मयुगामधलं जीवन मानव होता ह्याची माहिती मिळण्यास प्रारंभ झाली. आता काही जणांना वाटेल की जे काही साधन हे एखाद्या अवजारावरून, हत्यारावरून त्या साधनाची माहिती कशी मिळते, तर त्या कालखंडात अनेक भागात सापडलेल्या अवजाराची एक समानता आढळून आली आणि त्यावरून तो शोध लावला गेला की तो पाषाण काळ आहे आणि 14 लाख वर्षापूर्वीचा. आता या लॉर्ड कनिंगम यांनी सुरू केलेल्या भारतीय पुरातत्व विभागाअंतर्गत खोदकाम, त्यानंतर रॉबर्ट ब्रूसफूट यांनी पल्लवरम तमिळनाडू येथे केलेले उत्खनन, याचा आधार घेऊन एक पुरातत्वविद म्हणजे थॉम्सन एक व्यक्ती होता. हा तिसरा व्यक्ती आहे. पहिला आहे लॉर्ड कनिंगम ज्यांनी खोदकाम करायला सुरुवात केलं. लॉर्ड ब्रूसफूट यांनी प्रागैतिहासिक कालखंड शोधून काढला. आणि नंबर 3 आहे तो म्हणजे या 2 व्यक्तीच्या पुराव्याचा आधार घेऊन पुरातत्वविद म्हणजे थॉम्सन नावाच्या एका व्यक्तीने या वस्तू ज्या सापडल्या त्या वस्तूच्या आधारे प्रागैतिहासिक काळाचे 3 भाग केले.
म्हणजे आता अश्मयुगाचे विविध टप्पे आपण समजून घेत असताना या प्रागैतिहासिक कालखंड म्हणजे अश्मयुगाचे विविध प्रागैतिहासिक काळाचे 3 कालखंड ठरवलं. त्यालाच पाषाण काळ म्हणतात नंबर 1. नंबर 2 चा कांस्ययुग आणि नंबर 3 लोहयुग. म्हणजे ज्या काळामध्ये दगडाचा वापर सर्वात जास्त झाला तो कालखंड. त्यानंतर कांस्य या धातूपासून जास्त उपकरण किंवा त्या युगामध्ये वापर झाला तो कालखंड. आणि नंबर 3 चा होता तो लोहयुग म्हणजे जे काय लोखंड आहे त्या लोखंडाचा वापर ज्या कालखंडात झाला तो कालखंड. हे प्रागैतिहासिक काळाचे 3 भाग पडले. पण या कालखंडातला जो पाषाणाचा कालखंड, पाषाण कालखंड, त्यालाच अश्मयुग म्हणून ओळखले जातात. त्या पाषाण युगालाच किंवा पाषाण काळालाच त्या पाषाण काळामध्ये 3 टप्पे पडले पुन्हा एकदा. म्हणजे प्रागैतिहासिक कालखंडाचे 3 भाग, पाषाण युग, कांस्ययुग, लोहयुग. या पाषाण युगाचे 3 भाग पुन्हा त्यालाच पुरापाषाण, मध्यपाषाण आणि नवपाषाण. आणि हेच 3 भाग म्हणजे अश्मयुगाचे विविध टप्पे आहेत. म्हणजेच पाषाण काळाचे 3 प्रकार पडले. पुरापाषाण, त्याला आपल्या भाषेमध्ये जुना अश्मयुग म्हणून सुद्धा ओळखलं जातं, नंबर 1. नंबर 2 मध्यपाषाण, त्यालाच मध्य अश्मयुग म्हणून ओळखलं जातं. आणि नंबर 3 नवपाषाण, त्यालाच नव अश्मयुग म्हणून ओळखलं जातं. म्हणजे प्रत्यक्षपणे या अश्मयुगाचे विविध टप्पे म्हणजे 3 टप्पे ठरवण्यात आलं. ते टप्पे म्हणजे पुरापाषाण, मध्यपाषाण आणि नवपाषाण. या 3 अश्मयुगाच्या विविध टप्प्याची माहिती आपल्याला पाहायची आहे. तर उद्याच्या भागामध्ये आपण या पाषाण काळातील, पाषाण युगातील पुरापाषाण युग किंवा काळ, त्याला जुना अश्मयुग सुद्धा म्हणून ओळखलं जातो, याबद्दलची माहिती आपण उद्याच्या भागामध्ये पूर्णपणे अभ्यासणार आहोत.